बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक पुरुषोत्तम रोहनकार लिखित कादंबरी गर्ल्स हॉस्टेल. प्रकरण 4. नुकतेच डोंगरवाडी धरणाचे कोटेशन मंजूर झाले होते. ठरल्याप्रमाणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला पुरेपूर मोबदला देण्यात आला होता. त्यानंतर धरणाचे उद्घाटन करण्याचे ठरले. दिवस मुक्करर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्याच्या शुभहस्ते उद्घाटन ठरले. उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला आणि त्या रात्री काही मोजक्याच पाहुण्यांना ओली पार्टी देण्यात आली. त्यात इंजिनियर होते. त्यांची जास्त बर्दास्त ठेवण्यात आली. साहेब बाई आणि बाटलीचा आस्वाद व आनंद घेऊन सकाळी रवाना झाले आणि मग धरण बांधण्याचे काम जोरात सुरू झाले. अविनाश धरणावर जातीनं हजर राहत होता. हजारो मजूर काम करायचे. त्यावर देखरेख ठेवणारे सुपरवायझर्स आणि एक दिवाणजी धरमशेठ एवढा मोठा स्टाफ कार्यरत होता. रविवारी डोंगरवाडीचा बाजार भरायचा. त्या दिवशी सर्वांना पेमेंट देण्यात येत असे. आज रविवार होता. दिवसभराची धांदल धावपळ थांबली होती आणि म्हणून रात्री अविनाशच्या राहोटीत कोंबडी शिजत होती. खुद्द अविनाश, 2 सुपरवायझर आणि धरमशेठ हातभट्टीचा आनंद घेत होते. साहेब, आपल्याला इथं स्वयंपाक करण्यासाठी एखादी मुलगी ठेवली तर चालेल. आपण तिला पगार देऊ. बघा, दिवाणजी साहेबांची तयारी आहे. तुम्ही बघा एखादी. बघा नाही चंदनबाबू, बघितली मी. बघितली तर आणा तिला. आज दिवसाचं मी मुकादमला सांगितलं होतं. तो कोणीतरी मुलगी आहे म्हणाला. बघा मग, आजपासून स्वयंपाकास सुरुवात करावी लागेल. मालक, गाव अर्ध्या मैलावर आहे. तुम्ही मोटरसायकल घेऊन चला. जा साहेब, येताना देशीचा खंबा घेऊन या. ओके, द्या गाडीची चावी. आणि फटफटी डोंगरवाडीच्या दिशेने धूळ उडवत धावू लागली. सगळीकडे अंधार. घरोघरचे रॉकेलचे टिमटिमे दिवे फक्त दिसत होते. एका झोपडपट्टीत फटफटी थांबली. बालक, थांबा इथं. मुक्कादम घरी आहे का पाहतो. पहा. अरे शंकरदा. कोण? मी दिवाणजी. या दिवाणजी, राम राम. आपले मालक आलेत. बोलवा त्यांना. यात मालक, या. अविनाश आत आले. अंगणात खाट टाकली होती, त्यावर बसले. चहा नको. पाणी तरी दे थोडं. शालू, मालकांना पाणी आण. शालू समोर आली. अविनाश पाहतच राहिले. शालू काळी सावळी असली तरी 4 चौघात उठून दिसणारी होती. ठेंगणा, टुचका, बांधा, प्रत्येक अवयव कसे रेखीव वाखीव होते. तिने अंगावर अबोली रंगाचा गाऊन घातला होता. ही तुझी मुलगी? नाही, साळभाळाची मुंबईला शिकायला असते. पाहुणी म्हणून कालच आली. अरे वा. काय नाव तुझं? शालिनी. काय शिकतेस तू? 12वी झाले आणि आत्ता इंटरनल डिझायनिंग अँड डेकोरेटरचा डिप्लोमा करते मी. व्हेरी गुड. नोकरीचा प्रयत्न वगैरे केला नाहीस? केला सर, पण मिळाली नाही. मी तशी टायपिंगच्या परीक्षा पास आहे सर. छान. हस्ताक्षर कसं आहे तुझं? फार चांगली नाही, पण वाईटही नाही. थांबा, मी माझी वही दाखवते. ती आत गेली. मुलगी हुशार आहे, पण आई वडिलांची गरिबी आहे. मुंबईला ती एका हॉस्टेलमध्ये राहते. कसं बस शिकती. ती आली. बघा सर. ते पाहू लागले. ती वही कवितेची होती. तू लिहिल्यास या कविता? हो. अक्षरही बरं आहे तुझं, फार वाईट नाही. आणि कविता? मंतरलेले क्षण.
जीवनात माझ्या त्या आठवणी, त्याचा स्पर्श आणि तो मंतरलेला क्षण. व्हेरी गुड. ती लाजली. तुला समज नोकरी दिली तर फार उपकार होतील. उद्यापासून धरणावर यायचं. तिथं एका राहोटीत आमचं कार्यालय आहे. टेबल, खुर्ची, कपाट सर्व काही आहे. तू फक्त धरणावरच्या खर्चाचा हिशोब ठेवायचा. दररोज जमा खर्चाची नोंद घ्यायची. टायपिंग माहीत आहे त्यावर ऑफिसचा पत्रव्यवहार टाईप करायचा. चालेल. सुरुवातीला 3,000 रुपये महिना देईन. काम समाधानकारक वाटल्यास पुढे पगार वाढवीन. हरकत नाही. मी पण मन लावून काम करीन. उद्या कामावर ये. किती वाजता? सकाळी 10:30ला ये. 5 वाजता सुटी. ठीक आहे. पहा, योगायोगानं आलो होतो आम्ही स्वयंपाकाला बाई शोधण्यासाठी आणि मिळाली आम्हाला बाबूबाई. शंकरदा हसला. म्हणाला, स्वयंपाकासाठी मी सकाळीच एका मुलीला विचारलं. काय म्हणाली ती? नाही म्हणाली ती. का? तिचं म्हणणं असं की मी दिवसा स्वयंपाक करीन, रात्री नाही, कारण रात्री तिला धरणावर वरती येणं जमणार नाही. चला दिवाणजी, आपल्याला स्वयंपाक करावा लागेल. शंकरदा, त्या पोरीला आमच्यासमोर बोलावलं तर आम्ही समजावतो तिला. बसा, मी येतो तिच्या घरून. मग तो गेला आणि शालिनी चहा घेऊन बाहेर आली. घ्या. कशाला? आपल्या पहिल्या परिचयाच्या निमित्तानं. अविनाश हसले. ओके. थोड्या वेळानं शंकरदा आणि एक तरुणी आली. नऊवारी लुगडं गुलाबी रंगाचं, तसंच ब्लाऊज प्रत्येक शरीराच्या अवयवात फिट्ट बसलेलं. ही चंपा. चंपा? आमच्या स्वयंपाकाचं? दिवसाच्या आत स्वयंपाक करीन मी. चालेल. सकाळी 10च्या आत स्वयंपाक करायचा आणि सायंकाळी 6च्या आत. मग उद्यापासून येईन. आणि आता रात झाली. थांबा, मी स्वयंपाक करून देते. देश आलू बनवून. भाजी बनवली आम्ही, फक्त चपाती. दे लवकर. आणि मग चपातीचा डबा घेऊन अवी दिवाणजी घराबाहेर पडले. फटफटी चौकात आली. चौकात भिकुदाच्या टपरीवर दारू घेणाऱ्यांची गर्दी दिसली. सारे मजूर दिवसभर धरणावर काम करायचे आणि रात्रीच्या वेळी थकवा दूर करण्यासाठी म्हणून भिकुदाची टपरी गाठायचे. भिकुदा जी. दिवाणजी. समोर मालक उभे आहेत. अरे देवा, त्यांना लोकांसमोर नको, आतून बोलावतो. बोलवा. मी तिला दार उघडायला सांगतो. सांग. मालक, या इकडून. अवी आले. राधा, धरणाचे मालक आहेत. राधा लाजली. पदर घेऊन समोर आली. सतरंजी अंथरली. बसा. राधा, 1 क्वार्टर आण. होय. 2 गिलास थंड पाणी आणते. गिलास भरले गेले, रिते झाले. बरं राधा, आणि अजूनमधून आमचे मालक आले तर? ती लाजली, भिंतीशी टिकून उभी राहिली. हे पैसे 500 रुपयांची नोट? सुट्टे नाहीत माझ्याकडेही नाहीत. ठेवा तुमच्याजवळ, उद्या पुन्हा येईन. जरूर या, घर तुमचंच आहे, मी वाट पाहीन. तिने नोट ब्लाऊजमध्ये ठेवली. चलतो. ती मादक हसली. ते बाहेर आले. भिकुदा गिरायकांना दारू देण्यात गर्क होता. भिकुदा, चलतो. व्हय मालक. आणि फटफटी धरणाच्या दिशेनं धावू लागली. रात्री राहोटीत अविनाश बेडवर नुसता वळवळत होता. राधा, भिकुदाची म्हणे दुसरी बायको. तरणी ताठी, गोड बोलणारी, जीवाला जीव लावणारी. केवळ अर्ध्या तासाच्या सहवासात ती कशी आपल्यात मिसळली होती. ती आत्ता हवी होती. रात्रभर तिला झोपू दिलं नसतं. तशीच चंपा, गावरान मेवा. स्वयंपाकासाठी जरी चंपा आली तरीही 50% तिला आपली झाली म्हणून समजा. आणि
आणि शालू, ते तर मुंबईचं पाखरू, मनमुराद फिरणारं, फुलफाखरू जीवन जगणारं. अशी स्टेनो आपल्याला हवी होती. त्यानं बाजूला पाहिलं. सतरंजीवर गाद्या टाकून इतर 2 सुपरवायझर, चंदन ज्युनियर इंजिनियर आणि दिवाणजी धरमशेठ गाढ झोपलेले. त्यांनी दीर्घ श्वास सोडला. दबलेली छाती मोकळी झाली. दिव्याच्या मंद उजेडात त्यानं टांगलेलं कॅलेंडर पाहिलं. कॅलेंडरमधील बाई हसत होती. सगळं काही आहे आपल्याजवळ. पैसा, प्रतिष्ठा, सुख, समृद्धी. बाईचं सुख नाही, स्त्री सौख्य नाही. नुसतं नशिबात तडपडणं आहे. रात्रभर बेडवर. ते तडपणं पाहून ही कॅलेंडरमधली ही बया हसते. तो तडक उठून बसला. घड्याळात पाहिलं. 2:35 आहे. तो बाहेर आला. कडाक्याची थंडी पडली होती. कोल्हे कुई कुई करत होते. रातकिडे ओरडत होते. सगळीकडे भयान व भीषण शांतता पसरली होती. त्यानं राहुटीत पाहिलं. सारे शांत झोपले होते. त्यानं मोटरसायकल काढली, सुरू केली. डोंगरवाडीत वस्तीत आला. भिकुदाची टपरी आता बंद झाली होती. सगळीकडे सामसूम. त्यानं भिकुदाचा दरवाजा उघडला. कोण? भिकुदा, मी आहे धरणाचा मालक. मालक एवढ्या रात्री? होय, पण दारू हवी होती. भिकुदा बोलला नाही. येऊ आत? या. तेवढ्यात राधा उठली, जवळ आली. राधा, झोप लागत नव्हती म्हणून. तीही बोलली नाही. मी पुन्हा पैसे आणलेत, घे. 500च्या 2 नोटा घे. थांबा, ह्यांना विचारते. एवढ्यात भिकुदा बाटली घेऊन आला. दे ग्लास. तो पिऊ लागला. राधा अंगणात गेली. इकडे यावं. आली. दोघं बाहेर कुजबूज करीत होते. बाटली रिकामी झाली. राधा आली. द्या पैसे. घे. लवकर आटपावं लागेल. 1 तासात? 1 तास? अर्धा तास? ह्या आत. आणि मग अभिनं राधाला जवळ घेतलं. वरांड्यात भिकुदा 500च्या नोटा आपल्या बटव्यात नोट ठेवू लागला. रात्र मध्यरेषेच्या आसावरून फिरू लागली. हॉस्पिटल बाहेर पडल्यावर अविनाशला कमालीचा थकवा जाणवला. डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिला. शालिनी अविनाशचा दंड पकडीत म्हणाली, तेव्हा आता औषधी खरेदी करू आणि सायंकाळचं डोंगरवाडी जाऊ. चालेल, एखादा ऑटो रिक्षा बघ. औषधी खरेदी करून दोघेही एसटीने डोंगरवाडी आली. राहोटीत बेडवर अंग टाकलं तेव्हा छातीत कळ आली. शालू आली. औषधं देते. ती औषधं नको, ती घेऊ दे मला. ती म्हणजे दारू? होय, त्याशिवाय माझी तब्येत सुधारणार नाही. दारूमुळं झालंय. सारे लिव्हर खराब होऊन बसलेत आणि आता साधं अन्न खाल्लं तरी उलट्या. अगं पण मी तुमचं ऐकणार नाही. जोपर्यंत तब्येत चांगली होणार नाही तोपर्यंत पिणं बंद. ठीक आहे बाबा. त्या रात्री शालिनी राहोटीतच थांबली. खरं म्हणजे तिची ड्युटी संपल्यावर घरी जायची. पण गेले 3 दिवस झाले अविनाशची तब्येत बिघडली. स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार घेतला तर काही फायदा झाला नाही. म्हणून अखेर आज सकाळी एसटीने तालुक्याच्या गावाला जावं लागलं. ती सोबत म्हणून अविनाश बरोबर आली होती. दवाखान्यात ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट घेण्यात आलं होतं. त्या ब्लड प्रेशरचाही त्रास होता आणि आता लिव्हरवर सूज आली होती. डॉक्टरांनी 1 महिन्याचा कोर्स दिला होता. पिणं अजिबात बंद सांगितलं होतं आणि म्हणूनच शालिनी अवीची काळजी घेत होती. दिवस जात होते. धरणाचे काम व्यवस्थित सुरू होते. अवीच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. एका रात्री बेडवर पडल्या पडल्या शालूनं त्याच्या एका कपात पिण्याची औषधं दिली. जाऊ मी आता घरी? मी एकटाच?
बाजूच्या राहुटीत सर्व स्टाफ आहे की. बाजूच्या ह्या नाही. ती हसली. ये जवळ ये तू. तू जवळ नसली की मला चैन पडत नाही. रात्र रात्र झोप येत नाही. म्हणून म्हणतो थांब, जाऊ नकोस. जशी तुमची इच्छा. थांबते. आणि ती थांबली. त्याच्या उशाशी बसली. हळुवार बोटाने त्याच्या केसातून बोटे फिरवू लागली. शालू, अशी जवळ ये. ये, पडदा लावायचा आहे. लाव लवकर. हा दिवा विझव. गर्द अंधार चौफेर पडला. अवीच्या मिठीत शालिनी एक जीव झाली. रात्र तरुण होऊ लागली. बाहेर चराचर सृष्टी शांत निवांत भासू लागली आणि राहुटीत अवी आणि शालिनी स्पर्शसुखाची दिवाळी साजरी करू लागली. चैत्र प्रतिपदेच्या दिवशी डोंगरवाडला नागेश्वर मंदिरात फार मोठी यात्रा भरली. यात्रेला खेडेपाड्याचे लंगोट्या पोरापासून पागोट्या थोरापर्यंत सारे आले. हौसे नवसे गवसेही हजर झाले होते. मंदिराच्या प्रवेशद्वारांसमोर प्रसाद पानफुलांच्या दुकानांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. तांब्या पितळीची भांडी यांची भरपूर दुकाने होती. नदीच्या विस्तीर्ण मैदानात आयाबाया स्नान संध्या आटोपत होत्या. भल्या मोठ्या मैदानात काही सिनेमाचे थिएटर्स उभे होते तर काही लोकनाट्य होती. हौशा गवशांची रेलचेल होत होती. अविनाशने धरणावरच्या मजुरांना बोनस वाटला होता. त्यांना यात्रेनिमित्त सुट्टी दिली होती आणि तो स्वतःही शालिनीबरोबर यात्रेत फिरत होता. एकदा गर्दीत भिकुदाची राधा दिसली होती. अवीला पाहून खुद्दकन हसली होती. त्याच्यासोबत शालिनी असल्याने ती बोलली नाही. शालिनी एक एक गंमत दाखवत होती. आपण देवदर्शन घेऊ. गर्दी फार आहे. रांगेत उभे राहू तरी 2 तास तरी लागतील. देवदर्शनला एवढा वेळ तर आपण द्यायला पाहिजे ना. त्यापेक्षा उद्या. नाही, मुहूर्त आज आहे. चला बघू तिकडे. देवदर्शन तब्बल 2 तासाने घडले. काय मागितलं देवाला? तो काही बोलला नाही. मी तुमच्याशी बोलते. काही नाही, काही नाही. मी मात्र मागितलं. काय? तुमच्यासारखा नवरा मिळू दे. नवरा? तो अस्वस्थ झाला, बेचैन झाला. म्हणाला, तुला यापूर्वी बरेचदा सांगितलं माझं लग्न झालं म्हणून. हो ना. माझी बायको हॉस्टेलची वार्डन आहे. एवढं सगळं माहीत असूनही. म्हणून काय झालं, माणसाला 2-2 बायका का नसतात? 2-2? होय, एक बाहेरची आणि दुसरी घरची. तो गोंधळला. ते काही नाही. आपण असं चोरून लपून राहण्यापेक्षा. त्यानं एकटक पाहिलं. आपण रजिस्टर मॅरेज करू. रजिस्टर्ड मॅरेज? हो, तेही लवकरात लवकर. लवकरात लवकर का? कारण मी तुमच्या बाळाची आई होणार आहे. शालू, असं ओरडायला काय झालं? आपल्याला बाळ होणार याचा आनंद नाही का झाला? तरी नाही, पण असं अचानक. महाशय, या गोष्टी अशाच अचानक होत असतात. तो थंडावलाच. आज देवाला मी सांगा बघू जे काय मागितलं असेल. काय? पहिला नंबर तुझा. सांग. नाही, तूच सांग. मुलगा मागितला मी. शालू? त्या रात्री अवीला रात्रभर झोप लागली नाही. दिवस रात्रीचं रहाटगाडगं सुरूच होतं. आणि एक दिवस अविनाश आणि शालिनीने रजिस्टर्ड मॅरेज आटोपले. त्या रात्री शालिनीनं बेडवर अवीच्या कानात सांगितलं, मला माफ करा. काय झालं? आपल्याला एवढ्यात तरी मूल नको. मग ॲबॉर्शन करूया. हे अगोदरच बोललो होतो मी. त्यावेळी मला नकार देणं योग्य होतं. त्याशिवाय तुम्ही मॅरेजला तयार नसते झालात. त्यानं पाहिलं. बरोबर ना? त्यानं डोकं त्याच्या छातीवर टेकवलं. तुमची इच्छा सांगा. नसेल तर बाळ होऊ देऊ. नको, तूर्त तर नको. मग उद्या दवाखान्यात जाऊ. ठीक आहे. ठरल्याप्रमाणे सारं काही आटोपलं.
पाहता पाहता वर्ष मागं पडलं. धरण पूर्ण बांधून झालं आणि डोंगरवाडीचा सारा बोऱ्या बिस्तरा गुंडाळा. शालिनीला अविनं आपल्या गावी आपल्या घरी आणली. शालिनीनं सासू सासऱ्यांची मनं जिंकली. सारं काही यथासांग सुरू होतं. नोकरीला राजीनामा देऊन अनुराधा आपल्या घरी आली. तिला शालिनी दिसली. झाला प्रकार लक्षात आला. अविनं तिला जसं घडलं तसं सारं सांगितलं. रात्र अशीच उदास झाली आणि संपली. सकाळ होताच अनुनं आपली बॅग भरली. अनु, मी जाते. कोठे? नशीब नेईल तिथे. ह्या घरातलं माझं अस्तित्व संपलं. प्लीज मला जाऊ द्या. आणि मग रेल्वे स्टेशनवर सासू सासरे, अवी आणि शालिनी हजर होते. रेल्वे धाडधाड करीत आली. अनु रेल्वेत बसली. खिडकीतून पाहू लागली. अनु बेटी, कोठे जाणार तू? बाबा, जग फार मोठं आहे. कुणीही मला मायेनं जवळ करील. अगं पण आपल्या घरीच. नाही, ते माझं घर नाही आई. अनुताई, सुखी राहा शालिनी. रेल्वे सुरू झाली. निरोपाचे हात हलू लागले. अनु खिडकी बाहेर पाहू लागली. धावणारी झाडे, जंगल, दऱ्याखोऱ्या आणि वाळवंटही. आपलं जीवनही असंच वाळवंटासारखं झालंय. तिला भारी वाईट वाटलं. ती उदास भकास नजरेनं पाहू लागली. रेल्वे जलद गतीनं धावू लागली होती आणि तिचा दिशाहीन प्रवास सुरू होता. तिला ती कविता आठवली. निष्फर्ण झाले मी, ओसाड झाले मी, आयुष्याच्या वाटेवर एकटीच उरले मी. धन्यवाद. आज इथे गर्ल्स हॉस्टेल या कादंबरीची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.